परम पवित्र भूमीमध्ये भारत भूमीमध्ये आमचा कार्तिक असणारा तीर्थक्षेत्र करत राहिला। आणि इकडं गणपतीने सांगितलं मी 7 वेळा पूर्ण ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करून आलो, करा लग्न। आणि मग त्यावेळेला आमच्या भगवान शिव पार्वतीनं विश्वरूप प्रजापती नावाचा जो राजा आहे त्याचे असणाऱ्या 2 मुली होत्या महाराज। आणि त्या 2 मुलीच्या नाव एकीचं रिद्धी आणि दुसरीचं सिद्धी होतं। आणि त्या दोघींचं असणारं लग्न आमच्या गणपती सोबत लावलं। आणि अनुक्रमे आमच्या गणपतीला पुढं शुभ आणि लाभ नावाचे 2 मुलं झाले। शुभ आणि लाभ नावाचे 2 मुलं आमच्या गणपतीला झाले। सज्जनो, या असणाऱ्या चारित्र्यामधून आम्हाला एकच शिकायचंय की धर्मशास्त्र सांगतं तुम्ही कितीही जरी मोठं धर्माचरण केलं, तीर्थक्षेत्र केलं, 4 धाम केले आणि ते जर आपल्या आई वडिलाला न विचारता जर केले तर कोणतंच फळ मिळत नाही, हे लक्षात ठेवा। कोणतंच फळ त्याचं मिळत नाही। आणि म्हणून जे काही तुम्हाला कर्म करायचे ते आई वडिलांना विचारल्याशिवाय करू नका, किंवा आई वडिलांची आज्ञा घेतल्याशिवाय करू नका, किंवा आई वडिलांचं दर्शन केल्याशिवाय कोणतंच असणारं व्रत आणि धर्माचरण फलद्रूप होणार नाही, हे लक्षात ठेवा। आणि म्हणून माझ्या गणपतीनं या ठिकाणी आई वडिलांची पूजा केली। सज्जनो, लिंगपुराण नावाचा ग्रंथ आहे आणि त्या लिंगपुराण नावाच्या ग्रंथामध्ये आणि सांगितलं की आई म्हणजे तीर्थ आहे आणि बाप म्हणजे स्वर्ग आहे प्रत्येक माणसाचा। आई हे तीर्थ आहे, शेकडो तीर्थ करा आई, आणि आईला दुःख द्या, कोणत्याच तीर्थ केलेल्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही। कितीतरी तुम्ही गंगा स्नान केले जाऊन, कितीही तुम्ही गंगा स्नान केले, भागीरथीमध्ये बुडाले, यमुनेमध्ये बुडाले, गोदावरीमध्ये बुडाले, कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी, सिंधू सगळ्यामध्ये बुडाले तुम्ही, ब्रह्मपुत्रा। आणि आईचं जर समजा तुम्ही सेवा जर नाही केली, आईचं दर्शन जर दररोज तुम्हाला नाही घडलं तर केलेलं कर्म व्यर्थ जातं, असं लिंगपुराण सांगतंय, मी नाही। केलेलं कर्म व्यर्थ जातं आणि बाप म्हणजे स्वर्ग आहे महाराज। मी कालच सांगितलं की जो असणारा महात्मा अहोरात्र कष्ट करतो, अहोरात्र अंगावर फाटके कपडे घालतो, आपल्या मुलाला जीवाच्या पलीकडे सांभाळतो, त्याच्या पाठ्यपुस्तकाचा, त्याच्या कपड्याचा सर्व असणारा खर्च करतो, स्वतः असणारी फाटकी बनेल किंवा फाटका कपडा घालतो, फाटका असणारा जोडा घालतो, आणि आपला मुलगा जगामध्ये चांगला दिसावा याच्यासाठी त्याला चांगले असणारे कपडे करतो, चांगले असणारे वस्त्र अलंकार करतो। त्याला वाटतं माझा मुलगा खूप ज्ञानी व्हावा, माझा मुलगा कीर्ती ध्वज त्याने माझ्या कुळाचा उभा राहावा, म्हणून प्राण पणाला लावतो। स्वतःच असणारं दुःख विसरतो महाराज तो। सज्जनो, घराचा जो छत्र असणारा बाप आहे त्याच्याकडे थोडं लक्ष द्या महाराज। जो स्वतःच असणारं दुःख कधी जगाला सांगत नाही, घरामध्ये बायकोला तिची असणारी आशा मनीषा तृष्णा वासना पुरवतो, मुलाची असणारे हट्ट पुरवतो, मुलीची असणारे हट्ट पुरवतो, आईची असणारी जी काही सेवा आहे ती करतो, बापाची असणारी सेवा करतो, आणि स्वतःच जर दुखत असलं तर त्या दुखण्याकडे पाहत नाही महाराज।
तो असणारा घराचं घर चालवणार. कधी स्वतःचं जर पोट दुखत असलं, स्वतःचं जर काही डोकं दुखत असलं तर त्याला बाजूला सारतो आणि तुमच्या या घरासाठी, तुमच्या या कुटुंबासाठी, तुमच्या सर्व सदस्यासाठी स्वतःचा प्राण पणाला लावतो. तो बाप असतो बरा. ज्याने स्वतःचा स्वार्थ आणि ह्या कुटुंबासमोर, या जगासमोर, या सदस्यासमोर कधीच पाहिला नाही. स्वतःचं दुखणं भान सुद्धा तो विसरून जातो. बायको म्हणते महाराज घ्या ना, गोळी घ्या ना, तुमचं डोकं दुखतंय ना. तो म्हणतो राहील माझं डोकं, पण माझा बाळू आला का नाही, माझा बाळू आला का नाही, माझा बाळू कुठं थांबला असेल, माझी मुलगी कुठं थांबली असेल, 12वीला ती आज, आणि ती कुठं थांबली असेल, तिला पहिल्याने फोन कर. आणि इच्छा करत असणारा तो छत्ररूपाचा बाप असतो महाराज. आणि तो बाप सर्वस्व पणाला लावतो आपल्या कुटुंबासाठी. एवढंच मला तुम्हाला सांगायचं. कमावता जो घरातला असतो तो घराचा वैरी मानला जातो. सगळेजण मागतात महाराज हट्टानं, मुलगी मागते मला ड्रेस आणा, बायको म्हणते मला अमुक सण आला साडी आणा, मुलगा म्हणतो मला अमुक आणा, पण तो कधीच कोणाजवळ घरानं सांगत नाही की मला आज कपडे नाहीत मी आणतो म्हणून. तो बाप असतो महाराज, तो बाप असतो. तुमच्यासाठी पूर्ण घराचं असणारं यशोशिखर बांधण्याचा प्रयत्न करतो, प्रॉपर्टी घेण्याचा प्रयत्न करतो. त्याचा स्वतःचा स्वार्थ नसतो, तुमच्या कल्याणाची भूमिका त्याच्या मनात असते महाराज. आणि तो बाप असतो. आणि त्या बापाला आज आम्ही सांभाळायला तयार नाहीत महाराज. हे कलियुगाचं दुर्दैव आहे महाराज. अरे ज्या वेळेला नुसती आमची मैनावती रडली, डोळ्यातून अश्रुधारा मैनावतीच्या आल्या, त्यावेळेस आमचा गोपीचंद धावत पळत तिच्या जवळ आला होता. ते प्रेम असणार आमच्या जन्मदात्याला, जन्म दिलेल्या मातेला लावणं महत्वाचं महाराज. किती दिवस असणारे त्यांचे असणार, आमच्या आयुष्यातले किती दिवस त्यांची सेवा आम्हाला करावी लागणार आहे, याचा आम्ही विचार करणं महत्वाचं आहे. पण आम्ही त्या ठिकाणी कोणत्याही असणारा म्हातारा आणि म्हातारीची सोय करत नाही महाराज, त्यांची सेवा करत नाही. का करत नाही? पाप केलं तुम्हाला जन्म देऊन, पाप केलं तुम्हाला शिकवून. महाराज आमच्या एका गावामध्ये, आपल्या जवळच गाव आहे, एखाद्या दिवशी तुम्हाला त्या गावाचं नाव सांगेल. आमच्या पिंपळगाव जवळ एक गाव आहे आणि पाटील घराण्यातला माणूस होता, पाटील घराण्यातला. जवळपास 20 एकर जमीन त्याच्या घरी होती, पानभरणी होती. आणि त्या बापानं असणाऱ्या मुलाला शिकवलं महाराज. जुने जोडे, तुटलेले जोडे घातले, फाटलेले कपडे घातले आणि आपला मुलगा खूप शिकावा आणि पदवीधर व्हावा या इच्छेनं प्राणपणाला लावून त्याला पदवीधर बनवलं. आणि पदवीधर बनवल्याच्या नंतर त्या मुलाला कलेक्टरची नोकरी लागली, कलेक्टरची. जिल्हाधिकारी बनला. आणि जिल्हाधिकारी बनल्याच्या नंतर म्हाताऱ्यानं असणारं गावाकडे राहायचं. अनुक्रमे पदवीधर झालेल्या मुलाला आणि वधू मिळाली, पत्नी मिळाली. आणि दोघं पती पत्नी त्या औरंगाबाद सारख्या, आजचं संभाजीनगर, त्या संभाजीनगर सारख्या गावाला राहायचे, सिटीमध्ये राहायचे, शहरामध्ये. कळत असताना तो जिल्हाधिकारी, तो कलेक्टर ड्युटीवर जायचा आणि कधी तरी आपल्या गावाला यायचा तर सगळे लोक महाराज त्याच्या पुढे पुढे करायचे. आणि सगळ्या लोकांनी त्याच्या पुढे पुढे गेलं की त्या बापाला असणारं तीळ असणारं त्याचं मन वाढायचं आणि अभिमान वाटायचा माझ्या मुलाचं, त्याच्या मुलाचं. मनामध्ये विचार करायचा की बघा माझा मुलगा गावात सर्वश्रेष्ठ बनला,
जीवनात येऊन कमवलं काय, तर मी हा माझा मुलगा कमवला. आणि त्या बापाला वाटायचं. अनुक्रमे काही दिवस निघून गेले महाराज, आणि काही दिवस निघून गेल्याच्या नंतर तो बाप मनामध्ये विचार केला, तिकडं त्या मुलाला असणारा मोठी 2-4 ताळाची बिल्डिंग घेतली महाराज, आणि तिथंच पती पत्नी आनंदानं नांदायला लागले. आणि नांदत असताना एके दिवशी आमच्या म्हाताऱ्याला वाटलं की आपण आपल्या मुलानं कमवलं काय आणि कसा राहतो हे तरी बघावं, म्हणून म्हातारा निघालो एके दिवशी कोणाला न सांगता. पायात असणारे जोडे घातले, एक असणारी जुनी थैली घेतली, आणि त्या थैलीमध्ये एक पटका आणि अंतरायचं पांघरायचं आणि एक ड्रेस घेतला, गठोडं बांधलं, आपल्या काठेमध्ये घेतलं, आणि ते म्हातारं काठी टेकवत 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 निघालं महाराज. डोळ्याला चष्मा लागलेला, आणि असं हे म्हातारं त्या संभाजीनगर सारख्या ठिकाणामध्ये आणि गल्लीमध्ये फिरायला लागलं की बाबा रे, अमुक अमुक माझा आडनावाचा मुलगा, आणि इथं साहेब राहतात का, आणि साहेब राहतात का म्हणत म्हणत म्हणत, आणि त्या जान गल्लीमध्ये तो मुलगा राहत होता, तो कलेक्टर राहत होता, तो जिल्हाधिकारी राहत होता, तो पदवीधर राहत होता. त्या गल्लीमध्ये असणारं म्हातारं गेलं महाराज. आणि जसं त्या गल्लीमध्ये म्हातारं गेलं, काठी टेकवत म्हातारं जोड्याचा खडल 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 आवाज यायला लागलाय. याला विचारतं, त्याला विचारतं, अमुक नाईक नवरे नावाचा, आणि साहेब इथं राहतो का. आणि मग 2-4 लोकांनी सांगितलं, बाबा पुढे जा, पुढे जा, पुढे त्यांची बिल्डिंग. आणि असं म्हणत 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 तो बाप त्या बिल्डिंगच्या समोर गेला, आणि समोर जाऊन विचारायला सुरुवात केली काही लोकांना. तेवढ्यात त्या साहेबाच्या असणाऱ्या बायकोनं वरून गॅलरी मधून म्हातारं आलेलं पाहिलं, सुनेनं. आणि जसं म्हातारं आलेलं पाहिलं तसं कपाळाला आट्यागाठ्या पडल्या महाराज त्या सुनेच्या. आणि मनामध्ये विचार केला, थेरड हे आलं इथं कशाला, आम्हाला म्हणलं असतं तर आम्ही तिकडे भेटायला आला असतो. असे म्हातारे समोर दिसणं म्हणजे आम्हाला लाज वाटते. आणि म्हणून त्या स्त्रीनं असणार कवाड बंद केलं महाराज, कवाड बंद केलं. म्हातारे रस्त्यानं आलं, लोकांना विचारलं की अमुक साहेब कुठे राहतो. लोकांनी सांगितलं हे ते घर. आणि म्हातारं असणारं त्या दरवाजात पाहिलं, आणि मनामध्ये विचार केला की हे घर लावलेलं आहे, माझा मुलगा माझा साहेब कुठंतरी गावाला गेलेला असेल. आणि म्हणून त्या म्हाताऱ्यानं असणारं काठी एका बाजूला टेकली, आणि तिथंच वाट्यावर बसलं. आता येईल माझा मुलगा, पुन्हा येईल माझा मुलगा. वरून असणाऱ्या सुनेनं काही दरवाजा उघडला नाही, आणि म्हातारं असणारं तसंच आपल्या मुलाची हुरूर वाट पाहत बसलं महाराज. अनुक्रमे 5, 5:15 वाजले, आणि 5:15 वाजल्याच्या नंतर त्या सुनेला वाटलं की आता असणारे आपले पती येतील, आपला नवरा येईल. आणि म्हणून कवाड उघडलं महाराज. जसं कवाड उघडलं तसा मुलगा आणि बाप समोर उभे. गाडीमधून असणारा मुलगा खाली आला. बापानं पाहिलं, माझ्या मुलानं गाडी घेतली, किती माझा मोठा मुलगा झाला. आणि म्हणून हृदयामध्ये असणारा आनंद मावळा, डोळ्यातून आनंदाश्रू आले महाराज. सुनेनं असणारं कवाड उघडलं आणि सांगितलं, मामा कधी आलात तुम्ही. नवरा असणारा समोर होता, त्याने सांगितलं, तुला माहित नाही का केव्हा आले ते. त्यावेळेला तिने सांगितलं, का हो मी काय बाहेरच बघायला बसले का काय, सगळं मला माहित नाही. नवरा असणारा चूप बसला महाराज.
बापाच्या हाताला धरलं. भव्य दिव्य असणाऱ्या त्या बिल्डिंग मध्ये आपल्या बापाला आणलं महाराज. त्या म्हाताऱ्यानं आपलं असणारं गाठोड आपल्या काखेत घेतलं आणि काठी टेकवत टेकवत इकडं तिकडं पाहायला सुरुवात केली. माझ्या बाबानं किती मोठा महाल बांधलाय, किती मोठा महाल बांधलाय, किती बाबा माझा मोठा झालाय. आणि डोळ्यातून अश्रुधारा गळत होत्या त्या आनंदाच्या. महाराज बापाच्या आतमध्ये गेलं आणि म्हातारा असणारं खाली बसलं. सगळं असणाऱ्या त्या सोफा, जे सोफे बसायचे आहेत ते ठेवलेले होते. त्या म्हाताऱ्याला असणारं त्या कवाडाच्या बाजूला असणारं ते गटोडं ठेवलं आणि तिथंच म्हातारं बसलं. मुलानं मागे पाहिलं. बाबा सांगितलं, बाबा इथं का बसलात? उठा बाबा, तुमची ती जागा नाही बाबा, तुमची ही जागा आहे. आणि म्हणून ते असणारं जे सोफा आहे ते दाखवायला सुरुवात केली मुलानं आणि सांगितलं, बाबा ती तुमची जागा नाही, तर या जागेचे अधिकारी, या जागेचे मालक आणि या पूर्ण बिल्डिंगचे मालक तुम्ही आहात बाबा. या बिल्डिंगचे मालक तुम्ही आहात. आणि असं म्हटल्याबरोबर मुलगा असणारा आपल्या पायातले वाहन बूट काढला आणि हातपाय धुवायला गेला. तेवढ्यात सून खाली आली. का फोन केला नाही, मला का निरोप दिला नाही? मी आला असतो गाडी घेऊन तुम्हाला आणायला आणि हे घरवर दार दाखवायला. का बाबा मला सांगितलं नाही? आणि का बस स्टँड पासून चालत आलात माझ्या घरापर्यंत? मुलाच्या असणाऱ्या डोळ्यातून अश्रुधारा आल्या महाराज. आणि बापाच्या पाया पडला. डोळ्यातल्या अश्रुधारांनी बापाच्या पायाचा अभिषेक झाला. तेवढ्यात सून खाली आली दोघांचा चहा घेऊन आणि सांगितलं, का हो आपल्या मामाला दिवस मावळता 6 वाजता गाडी आहे जाण्याची. आणि त्या सुनेनं असणारं 6 वाजता गाडी म्हटल्याबरोबर बापानं विचार केला, सासऱ्यानं विचार केला, माझी अडचण व्हायली इथं, नको, मी राहणार नाही. मुलाला सांगितलं, बाबा मी चहा घेतलं की वापस निघून जाणार आहे, मी वापस निघून जाणार आहे. त्यांनी सांगितलं, का बाबा 2-4 दिवस राहा ना. त्यांनी सांगितलं, नाही बस, माझ्या मनाचं पारणं फिटलं. तुझी ही नगरी पाहिली, तुझं हे असणारं वैभव पाहिलं, तुझं हे महाल पाहिला आणि डोळ्याचं पारणं पेटलं. बस पुढे मी एक क्षण सुद्धा राहणार नाही. मी या ठिकाणी, मला माझं घर आठवतंय जुनं, तेच मला सुख देतंय. इथं काही मला करमायला तयार नाही आणि मला वापस जायचंय. आणि म्हणून बापानं असणारा चहा घेतला, परत आपली असणारी थैली उचलली, आपल्या बगलेमध्ये टाकली महाराज. आणि काठी टेकवत म्हातारा असणार दरवाजाची असणारी चौकट ओलांडायला लागलं आणि वापस निघालं. मुलानं थांबवण्याचा प्रयत्न केला, पण बापानं सांगितलं, नाही बस, मनाचं पारणं पेटलं. मला माझं घर, जुनं घर, पडकं घर, गरीब असणारं गाव, खेडे असणारं गाव, तेच मला प्रिय आहे. आणि म्हणून तो बाप असणारा वापस निघाला आणि वापस निघून आपल्या घरी पोहोचला महाराज. आणि घरी पोहोचल्याच्या नंतर काय केलं, गावामध्ये आला. गावामध्ये लक्षात घ्या, पुढचा भाग ऐका, सत्य घटना आहे, मी कधीच खोटं बोलत नाही महाराज. गावामध्ये आला आणि गावामध्ये येऊन 5-10 असणाऱ्या लोकांना बोलून घेतलं. आणि 5-10 लोकांना बोलून घेऊन जे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी होती गावातली, त्यांना बोलून घेतलं आणि सांगितलं, मी आज असणारं माझ्या संपत्तीचं आणि तुलसी पत्र ठेवतोय.
आणि तुलसी पत्र ठेवून दान देतोय. माझी जी जायदाद आहे, प्रॉपर्टी आहे, जेवढी त्या म्हाताऱ्याची 20 एकर जमीन होती, पानभरणी जमीन होती, ती असणारी सर्व जमीन आपल्या पुतण्यांच्या नावे करून टाकली महाराज. आपल्या भावकीतल्या लोकांच्या नावे करून टाकली. फक्त सांगितलं एवढंच करा, माझ्या मरणाच्या श्वासापर्यंत मला सांभाळा. माझ्या मरणाच्या श्वासापर्यंत मला सांभाळा. आणि यदा कदाचित कोणीही गावातली मंडळी माझ्या मुलाला सांगू नका की बाप मेला म्हणून. बाप मी जरी मेलो तरी माझ्या मुलाला सांगू नका, एवढीच तुमच्या सर्व गावकरी मंडळींना विनंती म्हणला. आणि अनुक्रमे एके दिवशी त्या म्हाताऱ्यानं प्राण सोडला महाराज. गावातल्या सर्व लोकांनी त्याची आनंदानं मिरवणूक काढली आणि मिरवणूक काढून अंत्यविधी केला. आणि अंत्यविधी केल्याच्या नंतर त्याचा दिवस घातला. वर्ष पुण्यतिथी जवळपास होऊन गेली, जवळपास 5-6 महिने निघून गेले. आणि 5-6 महिने निघून गेल्याच्या नंतर ह्याच्या कानोकानी त्याच्या कानोकानी होत मुलाला बातमी कळली. आणि मुलाला बातमी कळली. मुलगा तसाच निघाला महाराज गाडी घेऊन. आणि गावामध्ये आला तर कोणत्याही गावातल्या एकाही माणसानं त्याला विचारलं नाही, का त्याला मान सन्मान दिला नाही, का त्याला या म्हणून आदर दिला नाही. ज्या ठिकाणी आपल्या वडिलाचं प्रेत जाळलं होतं त्या ठिकाणावर गेला आणि धाय मोकलून अष्टांग दंडवत घातलं. त्या ठिकाणी सांगा महाराज, किती जरी आरडला बोंबलला आणि पूर्ण त्या ठिकाणची जमीन जरी काखेमध्ये घेण्याचा प्रयत्न केला त्याने, पुन्हा बाप मिळणार आहे का? पुन्हा बाप मिळणार आहे का? सज्जन हो, तो बाप आहे ज्याने तुम्हाला सर्व ऐश्वर्य आणि सर्वस्व पणाला लावलं, तो तुमचा बाप आहे. आणि त्या बापाची असणारी जी काही सेवा आहे ती तन मन आणि धनानं करण्याचा प्रयत्न करा. तुमचं ऐश्वर्य नाही तर त्या बापाचं ऐश्वर्य महाराज. त्याने आजपर्यंत कितीही कमी येईल, कोणीही कमी येईल. माणूस म्हणतो बाई पैसा कमवते, मराठीत माणूस म्हणतं बाई पैसा कमवते. माणूस कितीही पैसा कमवेल पण जतन करून ठेवणं हे महत्वाचं महाराज. कोणतीच संपत्ती जाग्यावर स्थिर राहत नसते. लक्ष्मी आणि ते स्थिर ठेवून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं ज्यांनी काम केलं त्याला बाप म्हणायचंय. ज्याने कमवून तुमच्यापर्यंत आणून ठेवली आणि तुम्हाला सुखाचे दिवस दिसावे ही ज्यांची अपेक्षा आहे त्याला बाप म्हणावं. आणि म्हणून सज्जन हो, बाप म्हणजे स्वर्ग आहे. बाप म्हणजे कीर्ती ध्वज आहे आपला. बाप म्हणजे बेसमेंट आहे. बाप म्हणजे पाया जीवनाचा. आणि तो असणारा बाप आणि आई त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करा सज्जन हो. ब्रह्मांडामध्ये कितीही असणार वैभव मिळेल पण आई वडिलासारखं वैभव कधीच मिळणार नाही. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजविली त्याने काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरणी सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया.
बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळतील बायका पोरा गणगोत मित्र परिवार स्वार्थाने गुरफटलेला मूळ मायेचा बाजार जीवनामधील अमोल संधी जीवनामधील अमोल संधी नकोस घालू वाया कायाची जर तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया जिवंत असता नाही केली तू सेवा ते गेल्यावरती कशाला करतोस देवा देवा कुंदिलाडवाच्या पंक्ती बसवशील कुंदिलाडवाच्या पंक्ती बसवशील नंतर तू जेवाया कायाची जण तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया सांगितलं महाराज. आणि त्या ठिकाणी असणार आई बाप एक छत्र आहे महाराज, ज्याने संपत्ती कमवून तुम्हाला आनंदामध्ये राहण्याचं जे श्रेय दिलंय त्याचे खरे अधिकारी मायबाप आहेत महाराज. आणि इथं बसलेल्या ज्या काही सुना मंडळी सुद्धा असेल त्यांना सुद्धा मी ठणकावून सांगू इच्छितो महाराज, जी काही प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी पहिल्यानं सासऱ्याची आहे, ध्यानात ठेवा. कोणाची कोणाची आहे? सासरा नसता नवरा झाला असता का? सासरा नसता तर नवरा झाला नसता. मग पहिली प्रॉपर्टी कोणाची आहे? सासऱ्याची. आणि मग त्यांच्याच प्रॉपर्टीमध्ये त्यांचंच करून खाऊ घालायला काय रोग आला का तुम्हाला? त्यांचीच प्रॉपर्टी आणि त्यांनाच करून खाऊ घालायचंय. आणि तेवढं करून खाऊ घालायला काय रोग यायलाय का? का घरामध्ये असणारे दोन घर करायला लागलात? का घरामधून म्हातारा म्हातारीला वेगळं ठेवायला लागलात?
अरे तेवढं असणारं महापाप करू नका, ज्याने तुम्हाला काही नाही कमवू द्या, तुमच्या मायबापाला काही नाही कमवून ठेवू द्या, तुम्हाला फक्त तुम्हाला जन्म दिलाय हे सर्वात श्रेष्ठ महाराज त्यांनी जन्म दिला. म्हणजे तुम्हाला हे ब्रह्मांड जे दाखवलंय, हे तुम्हाला जे कलियुग दाखवलंय, या कलियुगामध्ये जर तुम्हाला जन्म दिलाय, आयुष्य दिलंय, त्याचे खरे अधिकारी मायबाप आहेत. आणि त्या मायबापात जे काही तुम्हाला जन्म दिला तेच मोठं कृतज्ञता बाणा आणि त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करा सज्जनो. नाही कमवले त्यांनी, पण काय सांगा महाराज, त्या ठिकाणी उठलं की लगेच पिऊन येतो आणि सांगतो काय बाप पायातला काढून हातात घेतो बूट आणि सांगतो म्हाताऱ्या काय कमवून ठेवलंस माझ्यासाठी. अरे काय कमवून ठेवलंस, एवढं मोठं थड तुझं कमवून ठेवलं ना, अजून काय कमवून ठेवायचंय. लक्षात घ्या महाराज, जे आपल्याला जन्म दिला आणि हे जग दाखवलं त्याचे मूळ अधिकारी आई वडील आहेत. आणि म्हणून त्या आई वडिलांना जन्म जिवंत असताना मात्र विसरण्याचा प्रयत्न करू नका. आणि एक लक्षात ठेवा, ज्या काही इथं सुना मंडळी आलेली त्यांना सुद्धा पुन्हा ठणकावून एकदा सांगतो, तुम्ही जरी इथले 2 घरं करण्याचा प्रयत्न केला तर तिकडे सुद्धा भाऊजाई आल्याच्या नंतर 2 घरं करीन तुमच्या मायबापाला सांभाळणार नाही, हे फळ तुम्हाला भेटलंच निश्चित, हे ध्यानात ठेवा. इथं जसं तुम्ही वागाल तसं तुमच्या बापाच्या घरी तुमच्या मायबापाला कोणी सांभाळणार नाही. आणि जर तुमच्या मायबापाला चांगलं सांभाळावं असं वाटत असेल तर इथं असणारी सेवा करा. मायबाप हो, इथं सेवा करा, त्याची फलश्रुती तुम्हाला मिळेल. आणि म्हणून जे काही जीवन जगायचंय ते जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करा. स्वार्थ मनामध्ये, विकल्प मनामध्ये, कपट मनामध्ये ठेवू नका. विरोध करण्यापेक्षा सज्जनो, विरोध करण्यापेक्षा एखाद्याला माफ करण्याचा प्रयत्न करून बघा. पहा पुढचा माणूस काय तुमचे तळवे चाटायला भेटणार नाही महाराज, तुमचे तळवे चाटायला भेटणार नाही. आणि म्हणून हे जीवन जे काही तुम्हाला आम्हाला मिळालंय सज्जनो, ते एकदाच येणार आहे. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का दिन बदलना पड़ेगा. तुझको काटो पे चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा.
मुझसे ओ जाने वाले, कम से कम इतना मुझको बता दे, तेरी यादों में जलती चिता में अब तलक मुझको जलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहेर निकलना पडेगा। आणि म्हणून सज्जनो, हे जे काही आम्हाला मिळालेलं शरीर आहे, मिळालेला जन्म आहे, हा जन्म एक किरायाचं घर आहे महाराज। किरायाचं घर स्वच्छ ठेवण्याचा विचार करा, स्वच्छ ठेवण्याचा। आणि स्वच्छ ठेवलं तर सुगंध निर्माण होईल। आणि जीवनाचा असणारा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करा महाराज, कारण का नाश पावणारं शरीर आहे। मग ह्या नाश पावणाऱ्या शरीरामधून कमीत कमी चांगला सुगंध आपल्या कीर्तीचा यावा, आपल्या शरीराचा यावा, आपल्या मनाचा यावा, आपल्या जातीचा यावा, आपल्या स्त्रीलिंग किंवा पुरुषलिंग, त्या स्त्रीलिंग किंवा पुरुषलिंगाचा यावा, चांगला सुगंध आपल्या कुळाचा यावा, चांगला सुगंध आपल्या चारित्र्याचा यावा। कारण का देह एकदाच आहे महाराज। क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं का। जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। ध्यान हमेशा शिव में लगाना, दुखिया की बिगड़ी बनाना। ध्यान हमेशा शिव में लगाना, दुखिया की बिगड़ी बनाना। जिंदगी नाम है, जिंदगी नाम है बस इसी का। काय भरोसा है तुझा जीवनाचा, काय भरोसा है तुझा जीवनाचा, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ
सज्जनो, इथून गेल्याच्या नंतर आपलं काय होईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून प्रत्येक श्वासागणिक प्रत्येकासोबत चांगलं राहण्याचा विचार करा. मनामध्ये दुजाभाव, मनामध्ये कपटभाव, मनामध्ये अहंकार, मनामध्ये द्वेष, मत्सर आणि न ठेवता अशाच पद्धतीचे आणि असेच असणारे सत्संग, असेच असणारे अखंड शिवनाम सप्ताह, अखंड शिवनाम सप्ताह एकाचा कार्यक्रम नसतो महाराज. सगळ्यांनी सहकार्य करणं महत्वाचं असतं. एक गेला पाणी द्यायला, एक गेला धार काढायला, एक गेला सरपण आणायला, एकानं धरलं आऊत. तर मला एकच तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करून सांगायची सर्वांना की 52 आठवडे आहेत, त्या 52 आठवड्यामधलं 51 आठवडे तुमच्यासाठी आहेत. आणि फक्त 52वाच आठवडा हे 7 दिवस असणारे अखंड शिवनाम सप्ताहासाठी. आणि त्याच्यासाठी तेच फक्त 7 दिवस आणि जीवनामध्ये काढण्याचा प्रयत्न करून सर्वजणांनी एकत्र येऊन आणि भव्य दिव्य असाच असणारा अखंड शिवनाम सप्ताह करण्याचा प्रयत्न करा सज्जनो. आणि एखाद्या वेळेला जर समजा त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य करता येत नसेल तर कमीत कमी त्यामध्ये पाय घालण्याचा आणि मधली खटाटोप करण्याचा प्रयत्न करू नका. चांगले कार्यक्रम जे काय चाललेले आहेत त्याच्यामध्ये अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका महाराज. त्याच्यासारखं महापाप कोणतं नाही बघा. भ्रष्ट आणि भ्रष्ट झाल्याशिवाय राहत नाही ते घर, आणि त्याला दुर्गती मिळाल्याशिवाय राहत नाही, हे माझ्या अनुभवात सज्जन हो. आणि म्हणून सत्संग असो, अखंड शिवनाम असतो, सामाजिक कार्यक्रम कोणताही असो, त्याच्यामध्ये हिरिरीनं भाग घेऊन भाईला भाई देऊन सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. तो आनंद काही वेगळाच असतो महाराज. आणि तो जर आनंद देता येत नसेल आम्हाला तर कमीत कमी त्याच्यामध्ये वाट लावण्याचा प्रयत्न करू नका. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. 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 मन की तरंग मार लो, मन की तरंग मार लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार 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 लो, बस हो गया भजन. दृष्टि में तेरे दोष है, दुनिया निहारते. दृष्टि में तेरे दोष है, दुनिया निहारते. समता कांजन बांध लो, समता कांजन बांध लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार 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 लो, बस हो गया. धर्माचं पालन न करणं, वाईट व्यसनाकडे जाणं, धर्म कार्यामध्ये अडचण करणं, गावात धर्म कार्य चाललं आणि आपलं काम आपण करत राहिला, प्रपंच 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 सज्जनो, प्रपंच होत राहणार आहे, परमार्थ करावं लागणार आहे. प्रपंच होत राहणार आहे. लहान लेकरू ते मोठं होणार आहे, मोठं झालं त्याचं लग्न करावं लागणार आहे, लग्न झालं त्याला लेकरं होणार आहे, चिंता नाही.
लग्न झालं, लेकर झाले, म्हातारं होणार आहे, एक एक अवयव जाणार आहे आणि अवयव गेले मरणार आहे. हे थांबणार चक्र नाही, होत राहणार आहे. पण तो फक्त एकच करावा लागतो, तो म्हणजे परमार्थ आहे महाराज. आणि जीवनात येऊन चांगल्या पद्धतीचा परमार्थ समजून घ्या आणि परमार्थ करा. आणि असा जर परमार्थ जर यदा कदाचित करता येत नसेल तर कमीत कमी कोणाचं वाईट तरी करू नका, कोणाचं वाईट तरी करू नका. कारण का चांगलं केलं तरी चांगलं होत नाही एखाद्या वेळेस महाराज. आणि जर वाईट केलं त्याचे परिणाम काय होतील. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. भला किसी का बन सके तो बुरा किसी का मत करना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो बात चलकर रहना. पुष्प नहीं बन सकते तो बात चलकर रहना. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नहीं कभी हैवान बनो तुम, नहीं कभी शैतान बनो. सदाचार अपना न सको तो बाग में कपबत धरना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते आणि सज्जनो, आपल्याला जर कोणाचं चांगलं करता येत नसेल तर कमीत कमी वाईट तरी करू नका. पुष्प बनवून, सुगंध बनवून जगाला आणि सुख देण्याचा प्रयत्न करा आणि दुःख कधीही देऊ नका. एखाद्या वेळेस भगवान नाही बनता आलं तर चालतंय, माणूस नाही बनता आलं तर चालेल, पण कधीच हैवान आणि शैतान बनू नका. दुराचार करू नका आणि व्यसनाधीन बनू नका. मानव जन्म सज्जनो पुन्हा येणार नाहीये. सदाचार अपना न सको तो पापों में पग मत धरना. सदाचार नाही करता आला तर करू नका, पण कमीत कमी पाप करू नका. आणि म्हणून जे काही जगणं आहे हे काहीतरी आपल्या कारणी लागलं पाहिजे. नुसतं जगामध्ये आल्याच्या नंतर हौस मौज मजासाठी जग नाही महाराज. जीवनाचं सार्थक करण्यासाठी जग आहे, जीवनाचं सार्थक करण्यासाठी जन्म आहे आम्हाला. आणि म्हणून या ठिकाणी जे काही आमच्या आदती आहेत, जे काही आमचे व्यसनं आहेत,
याच्यावर विजय मिळवायचा प्रयत्न करा महाराज. त्याच्या अधीन जाऊन तुमच्या शरीराची हानी करून नका घेऊ. शरीराची हानी झाली, दुःख तुम्हाला पोहोचल, संपत्ती तुमची जाईल. गृहीत धरा, एखादा दारू पितोय, गृहीत धरा, एखादा दारू पितोय, मला काय जरूर आहे त्याला सांगण्याची. पण सज्जनो, आम्ही सांगायलो म्हणजे आम्हाला खर्च नाही लागत. पण जो दारू प्यायला लागलेला आहे त्यानं आपले घाटे किती हे लक्षात घ्यावेत. एक, स्वतःची असणारी संपत्ती त्याच्या घरची नष्ट व्हायली. दोन, जठर त्याचं खराब व्हायलं. महाराज तुम्ही साक्षीला आहेत सर्व, तुम्ही साक्षीला आहेत सर्व. आमच्या गावामध्ये एक ब्राह्मणाचा मुलगा होता, ब्राह्मणाचा, आणि तो गांजा आणि दारू ओढत होता, दारू पित होता. बरेचसे आमच्या देवरा पाटलाच्या वाड्यातले जे मंडळी आहेत त्यांना माहिती आहे. ब्राह्मणाचा मुलगा आणि आमच्या वाणी आप्पाच्या संगतीत होता. आमच्या पिंपळगावात दारू पित होता, गांजामध्ये सापाची काती ओढत होता. दुराचार बरेच केले, बाकीचे मी नाही सांगत तुम्हाला. पण त्या मुलाचं असणारं जे पोट होतं, बेंबी, तर ती अशी नारळ ठेवल्यासारखी पुढे आली होती आणि नळनळ झालं होतं. शेवटी कॅन्सर त्याला झाला. 2 वेळा त्याच्यातले रक्त काढून आणले, पण 3ऱ्या वेळेस मारावं लागलं. लग्न नाही झालं, प्रॉपर्टी समाप्त झाली. कोणाची चालली प्रॉपर्टी? व्यसनानं. तुम्ही दारू प्यायले, तुमचे पैसे चालले. तुम्ही दारू प्यायले, तुमचं जठर खराब व्हायलं. तुम्ही दारू प्यायले, तुमच्या पाहुण्यात बेइज्जती तुमची व्हायली. तुम्ही दारू प्यायले, तुमच्या आप्त नातेवाईकामध्ये बेइज्जती तुमची व्हायली. तुम्ही दारू प्यायले, तुमच्या घरात अशांतता निर्माण तुम्ही करायले. तुम्ही दारू प्यायले, तुमच्या घरातली संपत्ती अलक्ष्मी होऊन बाहेर निघून चालली आणि दारिद्र्य याच्याकडे लक्ष ठेवा. आणि हे 6 असणारे फळ जर तुम्हाला जाग्यावर आणायचे असले तर माणूस होऊन जगण्याचा प्रयत्न करा. सज्जन हो, माणूस होऊन जगण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटी कोणाचं तर वाईट करूच नका. आणि आपलंही वाईट नसलं करायचं तर सद्धर्माचरण करा. आणि सद्धर्माचरण करत असताना प्रत्येकाला असणारं चांगल्या मार्गाला आपल्या हातून लावण्याचा प्रयत्न करा. मात्र आपले पैसे देऊन दुसऱ्याला व्यसनाला लावण्याचा प्रयत्न करा, पण करू नका. आपले पैसे देऊन दुसऱ्याला व्यसनाला लावायचं आणि त्याची संपत्ती बर्बाद करायची आणि त्याची संपत्ती आपण घ्यायची किंवा दुसऱ्याला कोणाला विकू द्यायची. ती संपत्ती तुम्हाला सुख देणार नाही सज्जनो, ती संपत्ती तुम्हाला सुख देणार नाही. आणि म्हणून एकच करा, ही भावना बनाले, मत कर बुरा किसी का. ये भावना बना ले, मत कर बुरा किसी का. ये भावना बना ले, मत कर बुरा किसी का. ये भावना बना ले, मत कर बुरा किसी का. ये भावना बना ले, मत कर बुरा किसी का. ये भावना बना ले, मत कर बुरा किसी का. ये भावना बना ले, मत कर बुरा किसी का. ये भावना बना ले, मत कर बुरा किसी का. उपवन जग मगाले, उपवन जग मगाले, करके भला किसी का. ये भावना बना ले, मत कर बुरा किसी का. ये भावना बना ले, मत कर बुरा किसी का. ये भावना बना ले,
परहित के हित जिसने जीवन किया समर्पण, धन धान्य सब लगाया जिसने स्वदेश के भीतर, आया जो काम जग के, आया जो काम जग के, जीवन सफल उसी का, ये भावना बना दे मत कर बुरा किसी का, ये भावना बना दे मत कर बुरा किसी का, ये भावना बना दे मत कर बुरा किसी का, ये भावना बना दे मत कर बुरा किसी का। उपवन जग मगाले, उपवन जग मगाले, करके भला किसी का, ये भावना बना ले मत कर बुरा किसी का. आणि म्हणून कोणाचं वाईट वाटोळं करण्याचा प्रयत्न करू नका, कोणाचे घर बुडवण्याचे प्रयत्न करू नका. आपल्या आई वडिलांची सेवा करा. आमच्या जरी नाही पाया पडलं तरी चालेल महाराज. गुरुच्या पाया, संताच्या पाया, जंगमाच्या पाया, एखाद्या कथाकार कीर्तनकाराच्या पाया पडलं नाही तरी चालेल, पण दररोज असणाऱ्या आई वडिलांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करा. सज्जनो, बरेचसे लोक माझ्याकडे येतात, लांबून लांबून लोक माझ्याकडे येतात आणि आल्याच्या नंतर सांगतात, महाराज काय सांगावं, घरात रोगराई आहे, बिमारी आहे, कटकटे आहे, भांडणतंटे आहे, नोकरी लागत नाही, लेकरू होत नाही, अमुक होत नाही, तमुक होत नाही. आणि मग त्यावेळेला आम्ही त्यांना त्यांचा मार्ग असणारा सांगून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सज्जन, त्यांचं असणारं जे काही येणं माझ्या घरी आहे त्यावेळेस असणारं कोष्टक तयार करून त्यांना असणारं पितृदोष असणारं मी सांगत असतो. मग त्यातले काही जण हुशार असतात, म्हणतात, महाराज तुम्ही सांगितलं आम्हाला पण आम्ही केलं ते. वैष्णव संप्रदायाची मंडळी जरा माझ्याकडे आली तर ती म्हणते आम्ही नारायण नागबली त्रिपिंडी केला. आणि शैव संप्रदायाची मंडळी आली तर ती म्हणते आम्ही पुण्यतिथी केली आणि पितर जेव घालतो आम्ही प्रत्येक महिन्याला किंवा वर्षाला. किंवा वैष्णव संप्रदायाची माझी मंडळी म्हणते अक्षय तृतीया किंवा पितरपाठ आम्ही जेव घालतो. सज्जनो, जो हा पितृदोष आहे, हा बऱ्याचशा लोकांना पितृदोष म्हणजे काय कळला नाही महाराज. पितृदोष काय आहे हा कळला नाही तर सगळ्या जणांनी कान देऊन ऐका. पितृदोष हा 5 पद्धतीनं निर्माण होतो, ध्यानात ठेवा. पितृदोष हा 5 पद्धतीनं निर्माण होतो. आमच्या घरामध्ये जर पितृदोष असेल, ध्यानात ठेवा, आमच्या घरामध्ये पितृदोष असेल तर त्याची फलश्रुती सांगायला फळं काय काय मिळतात. 1, घरात किरकिऱ्या भरमण्या वाढतात. 2, कोणतीच बसर बरकत येत नाही. 3, घरामध्ये बीपी आणि शुगर ही निश्चिततेनं होणार. 4, माझे मातृवर्ग जे बहिणी आहेत, या बसलेल्या माई आहेत, यांना प्रदरचा विकार जाणवणार आणि गर्भाशयाची पिशवी काढण्याचे प्रसंग येणार अनेक स्त्रियांना त्या कुटुंबामध्ये. सांधेवात, दम्याचे असर प्राप्त होणार, थायरॉइडचे असर उत्पन्न होणार आणि खूपच प्रखर पितृदोष असेल तर सज्जन हो, किडनी आणि कॅन्सर सारखे दुर्धर आजार घरात होणार. खूपच प्रखर पितृदोष असेल तर 4 भावापैकी एका भावाचा वंश बुडेल. पुढच्या पिढीमध्ये 3 भाऊ असतील तर एका भावाचा वंश बुडेल.
त्याच्या पुढे 2 भाऊ असतील तर एका भावाचा वंश बुडेल, आणि वंशामध्ये एकच जर असेल तर त्याचा वंश पितृदोष बुडू देत नाही, हे ध्यानात ठेवायचं. कारण का, यांना सद्गतीला जायचं असतं, ते पूजा करील म्हणून. त्यानंतर जे काही 5 प्रकार आहेत ते 5 प्रकार सांगतोय तुम्हाला. एक, आपल्या घरातला लग्न झालेला पुरुष व्यक्ती जर्जर बिमारी होऊन मरणे. त्याला शारीरिक यातना इतक्या व्हाव्या की त्याने सांगावं, देवा मला या यातना देण्यापेक्षा मरण दे देवा, मरण दे. आणि व्याकुळ व्हावं, घायाळ व्हावं. आणि अशा असणाऱ्या म्हाताऱ्या माणसाचं शरीर असणारं सगळं सिरबीट झालेलं असतं, विष्ठेनं, घाणीनं, संडासनं, त्याच्या सगळ्या जखमा झालेल्या असतात, रक्त पू असणारं वाहायला लागलेलं असतं. आणि अशा म्हाताऱ्याला आम्ही असणारं झाकून टाकतो महाराज, आणि गावभर फिरायला लागतो. त्यावेळेला त्या म्हाताऱ्याची एकच इच्छा असती की माझं पोरग केव्हा माझ्या जवळ येतंय, म्हणून ते सारखं असणारं त्या दरवाजाकडे बघतं महाराज. दरवाजाकडे बघतं आणि त्याला वाटतं की हा मुलगा कधी माझ्याकडे येईल, कधी मी त्याच्या गळ्याला पडेल आणि सांगेल, बाबा या मला यातना खूप व्हायल्यात रे, या यातना खूप व्हायल्यात, कधी मी माझ्या मुलाच्या गळ्याला पडेल आणि सांगल. अशा प्रकारचं त्या म्हाताऱ्याला वाटतं सज्जन हो. आणि आमच्या तुमच्यासारखे जे त्याचे मुलं असतात ते असणारे त्याला झाकून टाकतात, घाणवास येतो, आणि म्हणून गावभर फिरतात, म्हाताऱ्याजवळ जात नाही. आणि मग मात्र दिवसाच्या दिवशी आणि नुकतीच जेवण गावाला देतात. होईल प्रसन्न म्हातारा तुमच्यावर? ज्या वेळेला त्या म्हाताऱ्याला इच्छा होती आणि माझ्याजवळ या, नुसतं विचारावं, बाबा काय दुखतंय. सज्जन हो, कोणी जर बिमार असलं तर आम्ही त्याला भेटायला जातो, आणि भेटायला जात असताना कशासाठी भेटायला जातो आपण, का जातो, कारण आहे त्याचं. एखाद्याचं जर दुखत असलं तर तो त्या चिंतेनं व्यक्त झालेला असतो, त्या शारीरिक यातनांनी मन गळून गेलेलं असतं, धैर्य खचलेलं असतं त्याचं. आणि आपण गेल्याच्या नंतर इकडच्या तिकडच्या गप्पा निघतात, आणि त्याचं मन आनंद पावतं तेवढा पुरतं तेवढं, म्हणजे दुःख त्याचं निघून जातं. आणि दुःखी माणसाला जर धैर्य दिलं तर त्याचं अर्ध दुखणं पळून जातं, म्हणून सांगतो आपण. आणि जात असताना मात्र आपण काय नेतो, फळफळावर नेतो त्याला. बिमार माणसाला काय नेतो आपण, तुम्ही नेता की नाही, तुमच्या गावाकडे लोक नेतात की नाही, गेले वाटते. नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. आणि फळफळावर आम्ही नेतो, का नेतो, त्याचं प्रमुख कारण आहे महाराज. आपण जर आपल्या घरचे फळ विकत घेऊन जर ते एखाद्या दुःखिताला दिले तर तशा पद्धतीचे होणारे जे काही दुःख आहे ते आमच्या घरचे संपतात. आणि ते एक प्रकारचं वरदान देतं किंवा आशीर्वाद देतं मला आपल्याला, की असं दुःख तुम्हाला कधी येऊ नये. काय म्हणतं ते, असं दुःख तुम्हाला कधी प्राप्त होऊ नये, एवढं दुःख मला आहे. आणि म्हणून आम्ही फळफळावर नेत असतो महाराज. त्या यातनेनं ग्रस्त झालेल्या माणसाला आणि आम्ही विचारत नाही, आणि मग दिवसाच्या दिवशी नुकतीच जेवण गावाला देतो. कसा तृप्त होईल पितर. 1, 2 अन्न करून तरसून मरणे. आज 95% ज्या महिला आहेत त्या आपल्या घरात म्हातारं त्यांना नसावं असं वाटते. मैं मेरा पती मेरा संसार पाहिजे त्यांना. आणि मग त्यांना व्यवस्थित खायला न देणे, आणि मग त्या म्हाताऱ्यानं 4-4 महिने चातुर्मास धरणं, दुपारी 2 वाजता दुलटी चापायला जाणं, ह्या सुनानं त्याच्यात काही न ठेवणं, ठणठण गोपाला. दुरडीत काय आहे का, नाही. आणि मग त्या म्हाताऱ्यानं जुने तुकडे काढायचे, 2 वाजता ते बारीक चुरायचे आणि त्याच्यामध्ये चटणी टाकून बोकणे हाणायचे. स्वतः मी पाहिले महाराज. मी
आणि मग असे जे काही म्हातारे आहेत ते जर समजा एखाद्या वेळेस जर पंक्तीला बसले जेवायला तर हावरटपणाने खात बसतात. 2 अन्न करून तरसून मरणे आपल्या घरातला पुरुष व्यक्ती. 3 घरातला पुरुष व्यक्ती अपघाती निधनानं मरणं, जळून मरणं, पाण्यात बुडून मरणं, ऍक्सिडेंट होऊन मरणं, अटॅक येऊन मरणं, फाशी घेऊन मरणं, विष पिऊन मरणं, साप चावून मरणं वगैरे वगैरे जे काही समजा अपघाती निधन आहेत. 3 आपल्या घरातला पुरुष व्यक्ती अपघाती निधनानं मरणं. 3. 4 लक्षात ठेवा, निसंतान माणसाची इस्टेट जागा जमीन प्राप्त होणं किंवा त्याच्या वटीत जाणं. ज्याचा वंश बुडालेला आहे किंवा ज्याला पुत्रप्राप्ती राहिलेली नाही अशाची संपत्ती प्राप्त होणं किंवा त्याच्या वटीत जाणं. 4. सज्जनो, एखादी आमची आत्या किंवा मावशी आहे आणि आम्ही जर तिच्या वटीत गेलो कदाचित संपत्ती प्राप्त झाली म्हणून आम्ही त्याला जीवापाड सांभाळतो महाराज. खायला प्यायला लिहायला देव म्हणून सांभाळतो आम्ही. पण ज्यावेळेस त्या व्यक्तीचा, त्या स्त्रीचा किंवा त्या पुरुषाचा असणारा अंतःकाळ जवळ येतो त्यावेळेस ती व्यक्ती असणारी म्हणते, हे देवा देवा, ही एवढी संपत्ती मला का दिलीस? पहिले जन्म का दिलास? दुसरी ही संपत्ती मला का दिलीस? आणि जर संपत्ती दिलीस तर मला पुत्र प्राप्ती का दिली नाहीस? आणि जर पुत्र प्राप्ती नाही दिलीस तुला तर ही माझ्या संपत्ती कामाची नाही. आणि जर ही माझ्या संपत्ती कामाची नाही तर ही कुणाच्याच कामाची येणार नाही. म्हणून प्राण सोडून देतो महाराज ते. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. ती व्यक्ती असणारी काय करते? प्राण सोडून देते. ही कोणाच्याच कामी नाही येणारी. एखाद्या वेळेस जर एखादा माणूस आष्टीला चालला आणि आष्टीला गेल्याच्या नंतर खिशामध्ये पैसे नेले आणि आमच्या दुकानावर गेल्याच्या नंतर पैसे काढायला लागला आणि अचानक खिशातून पैसे पडले अशी त्याची भावना झाली. मोजले, तेवढे भरले नाहीत पैसे. मनामध्ये विचार केला कुठं पडले असतील. 3 प्रश्न असतात. कुठं पडले असतील, कोणी घेतले असतील आणि तो देईल की नाही. 3च प्रश्न असतात. 10 मिनिट असणारी तळमळ तळमळ करणार आणि शेवटी काय म्हणणार तो, अरे ज्याला काय माझे सापडले असतील का? त्यालाही बसर नाही येणार. का? कष्टाचं असतं महाराज, कष्टाचं. आणि असं हे कष्टाचं जे असतं त्याच्या मागचा तळतळाट जो असतो तो पितृदोष समजावा. निसंतान माणसाची इस्टेट जागा जमीन प्राप्त होणं, त्याच्या वटीत जाणं. 4. आणि 5वं, गडा हुआ धन मिलना. जे काही संपत्ती आहे, भांड धनाचा हंडा ते मिळणं. 5. हे 5 पितृदोषाला कारण बनतील. आणि मग मला आता सांगा, ज्या वेळेला त्यांना जरूरत होती त्यावेळेस आम्ही त्यांचं पूजन नाही केलं आणि 100 वेळा असणारी पुण्यतिथी केली. त्याला बुटानं मारलं म्हाताऱ्याला आणि नंतर पुण्यतिथी केली. जगाच्या लाजकाज प्रसन्न होईल बाप? नाही. आणि तुम्हाला ते फळ दिल्याशिवाय राहणार नाही महाराज. सज्जनो, या पितृदोषासाठी एकच उपाय, एक साधा, एक मध्यम आणि एक भारी खर्चाचा असणारा सांगतो आणि आजच्या कथेची असणारी रजा घेण्याचा प्रयत्न मी करतो. एक साध्या उपायामध्ये सांगतो. घराचा जो मूळ पुरुष आहे त्या पुरुषानं आपल्या स्वतःच्या वजनाच्या 10 हिस्सा कोळसे बुधवारी अंगावरून उतरून वाहत्या पाण्यात सोडायचे. 1. 2. काळी घोंगडी, काळी चादर, काळी शाल, तिन्हीपैकी एक कोणतंही मंगळवारी आपल्या अंगावरून उतरून मठात, मंदिरात, धर्मशाळेत दान द्यायचं. हे 6 महिन्यात 2दा. 3 केळं मंदिरामध्ये कोण्याही ठेवा. लगातार 43 दिवस त्या मंदिरात ठेवा. 4. तांब्याच्या तांब्यात मूग घ्या
आणि वाहत्या पाण्यात दर बुधवारी सोडा. 27 किंवा 43 बुधवार करा. आणि 5 पिंपळ जो आहे त्या पिंपळाला दूध, केशर आणि साखर मिश्र करून त्याच्या बुडावर टाका आणि त्याच्या ओल्या मातीचा गंध आपल्याला लावा. हे 27 किंवा 43 दिवस लगातार करा. तो पितृदोष असणारा नॉर्मल होईल आणि त्याचे फळ, त्याची झळ तुम्हाला जाणवणार नाही. 2 आर्द्रा नक्षत्रावर औंढा नागनाथला अभिषेक करा. दुधाचा आवर्त एकच आहे. त्या दिवशी अभिषेक करणं आणि परत वापस येणं. कुठं मुक्कामी राहू नका. जायचं अगोदरच मुक्कामी जा, पण अभिषेक केल्याच्या नंतर संध्याकाळी 11 वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या घरी आले पाहिजे. लगातार 5 अभिषेक करा. 2 अभिषेक झाले ना मला आठवण नाही आली किंवा अडचण आली आणि 3रा राहिला तर परत 5 करा. आमचे जे काही वैष्णव संप्रदायाची मंडळी बसली, आमचे बांधव वर्ग आणि मातृवर्ग जे काही वैष्णव संप्रदायाचे बसलेत, त्यांच्यासाठी नारायण नागबली आणि त्रिपिंडी विधी आहे महाराज. जी नारायण नागबली आहे, लक्ष देऊन ऐका. वैष्णव संप्रदायाची मंडळी जी काही माझी बसलेली, त्यांना सांगतो हे फक्त शैव संप्रदायाने करायचं नाही हे सांगायला एवढं. वैष्णव संप्रदायाची जी मंडळी आहे त्यांनी नारायण नागबली करायचा आहे, पण नारायण नागबली असणारा तिघांचाच होतो. जो ज्येष्ठ व्यक्ती आहे घरातला, त्याचे वडील, आजोबा आणि सरळ लाईन मध्ये पंजोबा, ह्या तिघांचाच असणारा नारायण नागबली होतो. इतराचा होत नाही. पितृदोष अनेकाचा असतो. उदाहरणार्थ चुलता वारलेला आहे, निसंतान. आत्याचं धन आलेलं आहे संपत्ती म्हणून. आईकडचं धन, माता कुळाचं आमच्या घरी आलेलं आहे. जंगम ब्राह्मण गोसावी यांचं एखाद्या वेळेस धन आलेलं आहे, किंवा इतर जातीचे कोणी आहेत त्यांचा वंश बुडालेला आणि आम्ही शेतीबाडी किंवा जागा जमीन घेतली, तो सुद्धा पितृदोष लागतो महाराज. आणि मग असा हा जो पितृदोष आहे, तर याच्या प्रित्यर्थ वैष्णव संप्रदायाने त्रिपिंडी नावाची विधी करायची. त्रिपिंडी नावाच्या विधीमध्ये तुम्ही 25 पिंड पाडा. घरातली सुवासिन वारली, मुंजा, अमुक जे काही तुम्हाला आठवते त्यांच्या नावानिशी पिंड पाडा, तर तो पितृदोष जातो. आणि नारायण नागबली हा फक्त तिघांचाच होतो, 3 पिढ्या. ते जर आपल्या बापाचा चुलता असला तर नारायण नागबलीमध्ये दोष जात नाही. त्याची त्रिपिंडी वेगळी करा. हे मध्यम प्रतीचं आणि ज्याच्याकडं अनेक संकट आहेत, संपत्ती भरपूर आहे, अशा लोकांनी मग मात्र महामृत्युंजय नावाचं कार्यक्रम करायचा. अवघ्या 15 दिवसामध्ये त्यांना कायमचा गुण येईल. मात्र त्या महामृत्युंजयाचा जवळपास खर्च 1,00,000 रुपयापर्यंत येतो. किती? 11 दिवस 11 स्वामी लोक तुमच्या घरी दररोज 10 तास बेजार असतात. सकाळी 4 ते 9 वल्ले सवळे गुंडाळून जप करणार, 5 ते 9, 9:30 ते 10 चहा पाणी होणार. 10 ते 1 वाजेपर्यंत तुमच्या स्थापित मंडल देवताची पूजा होणार, आरती होणार, अभिषेक होणार त्याच्यावर. दुपारी 1 ते 3 पर्यंत प्रसाद होणार त्यांचा. आणि 3च्या नंतर ज्यांनी काही लघवीला शौचाला गेले त्यांनी परत आंघोळ करायची. आणि जेवढं जप झालेला आहे पहाटचा, त्याचं दशांश हवन 4 वाजता द्यायचं. 4 ते 7.5 दिवस मावताचे. मग 7:30ला आरती होणार आणि 1 दिवसाचा तो कार्यक्रम झाला, संपला. असे 11 दिवस 1,15,00,000 तो जप. आणि स्वामीद्वारे आरामशीर माझ्या हिशोबानं मी एका ठिकाणी केला होता, त्याच्या घरातले 6 महिन्यामध्ये 4 माणसं मेले होते महाराज. 6 महिन्यामध्ये 4 माणसं. एक चुलता, आई सुवासिन, सगळ्यात लहाना भाऊ आणि मोठ्या भावाचा एकुलता एक मुलगा.
एकाचं नाव गणेश, दुसऱ्याचं कैलास, तिसऱ्याचं विलास होत. आडनाव नरडेले म्हणून होतं. आणि त्यांच्या घरी असणारा तो कार्यक्रम 10-12 वर्षाच्या पुढची गोष्ट झाली असेल अंदाजे. मात्र कायमचा गुण आजही ते घर मला विसरत नाही महाराज. लग्न जरी असलं, किती जरी स्टेजवर स्वामी लोक असले, तर मला आवर्जून बोलून माईक हातात देणार. का? फलनिष्पत्ती त्यांना मिळाली असो. ती माझ्या सद्गुरूच्या सद्बुद्धीनं, माझा कोणता अहंकार नाही त्या मागं. फक्त तुम्हाला त्या मार्गानं कसं जावं हे सांगतो महाराज. जर श्रीमंत पार्टी असेल तर त्यांनी महामृत्युंजय करावा. शैव संप्रदायामध्ये आखिदी आणि पित्तरपाठ मानल्या जात नाही. पित्तरपाठ जो आहे तो आणि अक्षय तृतीया जी आहे ती शैव संप्रदायामध्ये मानल्या जात नाही. आता तुम्ही म्हणता का मानल्या जात नाही, त्याचं कारण सांगतो. गृहीत धरा, तुमचा पिता, तुमचा बाप, गृहीत धरा बरं का. उदाहरणार्थ चैत्र शुक्ल पक्ष अष्टमीला मेला. चैत्र किंवा आपली रामनवमी म्हणा लक्षात राहण्यासाठी. चैत्र शुक्ल पक्ष नवमीला वारला. त्याची पुण्यतिथी कधी येईल? चैत्र शुक्ल पक्ष नवमीलाच येईल महाराज. आणि जर मग त्याची पुण्यतिथी जर चैत्र महिन्यात येईल तर भाद्रपदाच्या पित्तरपाठामध्ये आणि कृष्ण पक्ष नवमीला, शुक्ल पक्ष नाही पण कृष्ण पक्ष नवमीला तुमचा बाप येऊन जेवण कसा? आणि त्यातलं त्यात शैव धर्म एवढा परम धर्म आहे महाराज की समाधीवर असणारं शिवलिंग असल्या कारणानं ते सदैव असणारं जागृत आणि त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा मानल्या जाते. आणि तुम्ही दररोज निवद दाखवू शकता असं काही नाही. पण पितृपाठ जो आहे तो शैव धर्मामध्ये दिलेला नाही. आणि आमच्या वैष्णव संप्रदायामध्ये जे काही प्रेत जाळलं जातं, वैष्णव संप्रदायामध्ये आमचे जे बांधव बसलेले त्या ठिकाणी भगिनी बसलेले आहेत, यांच्यामध्ये जे काही प्रेत जाळलं जातं आणि जाळल्याच्या नंतर तिथं कोणतंच अस्तित्व शिल्लक राहत नाही. म्हणजे काय होतं, हाडं आणि राख कुठं नेऊन टाकतात? हे गंगेमध्ये. आणि गंगेमध्ये टाकल्या कारणानं तेही जातात कुठं? जसं आम्ही जमिनीत आमच्या देहाला आणि भूमीमध्ये शयन करायला होतो, यांच्यात जाळतात, गंगेमध्ये टाकतात. गंगेमध्ये टाकलेले हाडं कुठं जातात? वाळूमध्ये. वाळूमधून कुठं जातात? शेवटी जमिनीत चाललेत महाराज ते सुद्धा. आणि त्यामुळं यांच्या प्रेताचं, यांच्या त्या नातेवाईकाचं कोणतंच असणारा मुसमाग राहत नाही. आमच्यामध्ये समाधी देत असल्याच्या कारणानं आम्हाला माहिती आहे आमचे बाबा कुठे घातलेत, आमच्या आई कुठे घातल्यात, आमच्या आजी कुठे घातल्यात. आणि आम्ही त्या ठिकाणावर जाऊन त्याची पूजा करू शकतो, अभिषेक करू शकतो, पुण्यतिथी करू शकतो. पण आमच्या वैष्णव संप्रदायामध्ये कोणताच मुसमाग न राहिल्या कारणानं कुठं निवद दाखवणार आहेत. आणि म्हणून आमच्या सीतामातेनं कावळ्याला असणार, कावळ्याला वरदान दिलंय. शैव संप्रदायामध्ये कावळा नाही, लक्षात ठेवा. कावळ्याला वरदान दिलं की तू पिंड शिवल्याशिवाय त्याला मोक्ष मिळणार नाही. आणि आमच्यामध्ये त्या कावळ्याचं कोणतंच काम नाही. कारण का? संजीवन समाधी आहे. जी समाधी स्थापन केली त्याच्यावर रुद्राचं आवर्तन करून त्या लिंगाला जागृत केलं महाराज सदैव. आम्हाला दररोज पूजा करण्याचा सुद्धा अधिकार आहे, तिथं दररोज निवद दाखवण्याचा अधिकार आहे. वैष्णव संप्रदायाला कोणताच अधिकार नाही, फक्त पितरपाठ आणि अक्षय तृतीया. आमच्यात जर एखादं लग्न कार्य जर असेल तर त्या ठिकाणी आम्ही बाबाचा अभिषेक करून येऊ शकतो. आणि म्हणून सज्जनो, ज्यांच्याकडे संपत्ती जास्त आहे त्यांनी महामृत्युंजय करावा.
आणि हे सगळा खटाटोप करण्याच्या ऐवजी आई वडिलांना चांगल्या पद्धतीने सांभाळण्याचा प्रयत्न करा. जे माझ्या गणपतीनं सांगितला जगाला संदेश, मातृदेवो भव पितृदेवो भव. आई दैवत आहे आणि वडील दैवत आहेत. पहिले आई गुरु आहे आणि बाप गुरु आहे. जगाला पहिल्यानं सांगणारा माझा गणपती आहे महाराज. आणि तीच असणारी शिकवण माझ्या सद्गुरूच्या सद्बुद्धीनं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मी केला. सज्जनो, या असणाऱ्या शिवकथेमध्ये दररोजच्या नियमामध्ये जी जी काही कथा व्हायला पाहिजे, बऱ्याचशा कथा कमी झाल्या. कारण का ग्रंथ मोठा आहे महाराज. अनुक्रमे 7 वर्ष जरी किंवा 7 लगातार जरी कथा 7-7 दिवसाच्या केल्या तरी हा ग्रंथ संपणार नाही. एवढं वैभव माझ्या शिवमहापुरांचे. आणि नुसतं शिवमहापुराण नाही तर माझी शिवकथा आहे महाराज. सगळ्या पुराणामध्ये कोणताच असा ग्रंथ नाही की ज्यामध्ये शिवाचं चारित्र्य नाही. भागवतामध्ये शिवाचं चारित्र्य, रामायणामध्ये शिवाचं चारित्र्य, सगळ्यामध्ये असणारं शिवाचं चारित्र्य. आणि असं जर चारित्र्य पाहायला गेलं तर अमोघ असणार, महान असणार चारित्र्य माझ्या शिवाचं महाराज. मी किती म्हणून वर्णन करू शकणार आहे. तरी पण 11 वर्षाच्या नंतरची असणारी तुमची आणि आमची भेट, या ठिकाणी माझे मातृवर्ग, ज्या काही माझ्या भगिनी आहेत, यांनी असणारं 37व्या अखंड शिवनाम सप्ताहामध्ये 37 या शब्दाचा अर्थ पहिल्याच दिवशी सांगितला. 3 आणि 7 10. 3 आणि 7 किती झाले? 10. 10 म्हणजे 1. आणि शिवकथेचं असणारं हे पहिलं वर्ष अखंड शिवनाम सप्ताहाचं माझ्या सर्व असणाऱ्या गावकरी महिला मंडळ, जे भगिनी मंडळ आहे, माझं मातृवर्ग आहेत सर्व, यांनी आग्रहानं ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि मला या ठिकाणी ज्या माझ्या जुन्या आठवणी आहेत त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळावा अशा प्रकारचा प्रयत्न माझ्या सर्व भगिनींनी केला, बांधवांनी केला. त्याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे. सज्जन हो, जे काही आम्ही कार्यक्रम ठेवतो त्या कार्यक्रमामधून नुसता तमाशा बनवू नका किंवा हौस मौज मजासाठी कार्यक्रम करू नका. तर पुढची पिढी असणारी संस्कारित होण्यासाठी आपले प्रयत्न असावेत आणि आपला अर्थ जो पैसा आहे तो कारणी लागावा अशा प्रकारचे असणारे मनकामना मनामध्ये ठेवा. आणि अशा प्रकारचे चांगले असणारे कार्यक्रम राबवत जा. आणि शेवटी जे काही अखंड शिवनाम सप्ताहामध्ये आणि देणगी देणारे लोक आहेत त्यांना सुद्धा माझा भगवान शिव या ठिकाणी त्यांचं मंगल करो. त्यांना ऐश्वर्य सर्व प्राप्त हो आणि अंती शिव साहित्य प्राप्त हो अशा प्रकारचे मंगलमय या ठिकाणी आणि अंती शिव साहित्य त्यांना प्रदान करो अशा प्रकारचा मंगलमय या ठिकाणावरून आशीर्वाद. सकाळी काकडा करणारी मंडळी, त्यानंतर रुद्र आवर्तन अभिषेक करणारी मंडळी, त्यानंतर सर्व पारायणकरी मंडळी, त्यानंतर गाथ्यावरचं भजन करणारी मंडळी आणि शेवटला शिवजागर करणारी मंडळी, जी जी काही या सप्त्यामध्ये आपलं तन मन आणि धनानं समर्पित झालेली अशा या सर्व जणांना, माता भगिनींनी आणि बांधव वर्गांना माझा शिव सर्व ऐश्वर्य प्रदान करो. भुक्ती आणि मुक्ती देऊन जीवनाचं असणारं सार्थक त्यांच्या मनाला प्रसन्नतेला लाभू देऊन शिव सान्निध्य त्यांना प्राप्त हो अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद या ठिकाणावरून मी देतो. जे कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, गायक असतील, वादक असतील आणि पंचमुखी महादेवाची जी जुनी आणि नवी कमिटी
आणि सर्वस्व शिव रूपानं या ठिकाणी जी झटत असेल त्यांना सुद्धा माझा शिव त्यांच्या मनकामना पूर्ण करो, अंती त्यांना शिव सान्निध्य देवो, अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद या ठिकाणावरून देऊन जगाला कसं ज्ञान द्यावं हे मात्र मातृवर्गानं ठरवलेलं असतं महाराज. जगाला ज्ञान कसं द्यावं हे माझ्या मातृवर्गानं ठरवलेलं असतं. जसं माझ्या जिजामातेनं माझ्या शिवरायाला ज्ञान दिलं, माझ्या पार्वतीनं माझ्या मन्मथाला ज्ञान दिलं, माझ्या मादलंबिकानं महात्मा बसवेश्वराला ज्ञान दिलं, तसं जगामध्ये असणारं स्त्रीचं जे मातृत्व आहे ही मातृत्व शक्ती फार मोठी आहे महाराज. आणि अशा असणाऱ्या सर्व मातृत्व शक्तींनी या ठिकाणी या अखंड शिवनाम सप्ताहामध्ये काहीतरी परिवर्तन असावं अशा प्रकारची मनामध्ये दृढ उपासना, दृढ भावना ठेवून आमच्या 37व्या अखंड शिवनाम सप्ताहामध्ये शिवकथेचं आयोजन करून या पंचक्रोशीतील सर्व सद्भक्तांना आणि ज्ञान मिळवून दिलं. असे सर्व असणाऱ्या माझ्या भगिनी आणि माता वर्ग ज्या काही आहेत त्यांना सुद्धा माझा शिव या ठिकाणी त्यांच्या मनकामना पूर्ण करो. आयुष्य, आरोग्य, संतती संपत्ती सह वर्तमान चालू बंद करायचं हो द्या आता शेवट पडू हो द्या. टोक